हाय फ्रेंड्स, आज आम्ही गेलो होतो मुलींना घेऊन गार्डनला. बिकॉज आज त्यांच्या पप्पांची सुट्टी होती आणि सुट्टी आहे म्हणजे आज फिरायला तर पाहिजेच. कारण हप्त्यातून एकच दिवस जो भेटतो आहे की आपल्या फॅमिलीला, मुलांना त्यांना द्यायला भेटतो. आणि आम्ही पण खुश असतो की ते आमच्याबरोबर दिवस स्पेंड करतात. जरा बरं वाटतं. जरा मुलांना पण हप्त्यातून 1-2दा बाहेर घेऊन गेलं त्यांचा पण माइंड फ्रेश होतं. मग आज आम्ही निघालेलो होतो गार्डनला. घराजवळून 10-15 मिनटाचीच वाट आहे. जवळच आहे ते गार्डन. malaड बॅक रोडला आहे ते, माइंड स्पेस म्हणून. जे लोक malaड गोरेगावला राहतात त्यांना 100% माहीत असेल, मोस्टली लोकांना माहीत असेल. बघू शकता. हे बघू शकताय तुम्ही, आजूबाजूला किती हिरवट आणि एक नंबर असं वातावरण आहे. हे बघा, पिल्लू पण माझी, आम्ही ऑटोनेच जात होतो. मस्त बसली आहे. हाय कर बोलल्यावर हाय करून दाखवते. ॲक्च्युली आम्ही त्या गार्डनला का जातो, कारण तिकडे गेल्यावर ना एकदम असं गावच्यासारखं फिलिंग येतं आहे. बघू शकता आजूबाजूला एकदम मस्त. आणि बॅक रोडला असल्यामुळे एकदम शांत वातावरण असतं तिकडं. जास्त मुंबईपेक्षा असं लांब आल्यावर कसं एकदम भारी वाटते तिकडं. त्यामुळे आम्ही तिकडं जातो, महिन्यातून एक वेळा तरी जातो तिकडे. बघू शकता आजूबाजूला किती शांतता आहे. मुंबईच्या एकदम शोर शराबापासून खूप लांब आहे आणि खूप मस्त वाटतं तिकडे. आम्ही आता बॅक रोडला आलो आहे, बघू शकता. आणि पाऊस आता कसं जस्ट संपल्यामुळे थोडं आजूबाजूला गार्डन पण एकदम मस्त होतं. पूर्ण हिरवंगार वाटत होता. आणि तिकडे जास्त लोक पण नसतात आणि जास्त गाड्यांचं पण वर्दळ नसतं. खूप छान वाटतं तिकडे गेल्यावर. ह्या गाड्या सगळ्या मोठ्या मोठ्या लक्झरी बसेस तिकडं पार्किंगला ठेवतात, कारण त्या साईडला जास्त रश नसल्यामुळे. हे बघा, आम्ही पोचलो आहे आता. गार्डनचं फ्रंट आहे हे. फ्रंट गेटला पैसे देऊन आम्ही वर आलो. जसं पिल्लूला खाली उतरलं तसे ते मस्त आपल्या ह्याच्यामध्ये पप्पाने मग हेअरबँड लावला तिला मस्त. मग तिचं सुरू झालं. मग आता हात पकडायची कोणी गरज नाही. हे बघा, गार्डनचं आम्ही एंटर केलो आहे. मस्त तुम्ही आजूबाजूला बघू शकता. असं वाटतं गावाला कुठंतरी गार्डन वगैरे असतं ना, तसं एकदम मस्त वाटत होतं. सगळीकडे हिरवगार हिरवगार वाटत होतं. हे गार्डनचं एंट्रन्स आहे. हे बघा किती म्हणजे मस्त वाटतं तिकडं गेल्यावर. म्हटलं आज तुम्हाला त्याचं टूर करूया, गार्डन आज तुम्हाला पण दाखवूया. ज्यांनी बघितलं आहे त्यांचा काय विषयच नाही, ज्यांनी बघितलं नाही त्यांना हे बघायला नक्की आवडेल. मुंबईमध्ये पण एवढं शांत आणि हिरवगार गार्डन. हे बघा, पिल्लू माझी आपली बघत चालली आहे. तिला मी सांगते हात सोडून चल पप्पांचा. माझं तिने ऐकलं, मग हात सोडला आणि पळायला लागले. दीदी गेली, दीदीच्या पाठीमागून पळते. हे बघा, हे त्यांच्या फेवरेट प्लेसवर आलो आहे. प्लेइंग ग्राउंड त्यांचं छोट्या मुलांचं. हे बघा, मस्त एन्व्हायरमेंट. जास्त लोक पण नव्हती. जशी आली तशी पिल्लूने झोका घेतला आहे आणि आपला तिचा छोटावाला तो झोका खेळायला लागले. मुलं कशी खूप खुश होतात. गार्डन त्यांचं फेवरेट प्लेस आहे. इकडं पिल्लू झुलते. मग तनूने पण मस्त खूप सारे खेळ खेळले. मग त्यानंतर दुसरीकडे अजून एक ते प्लेइंग हे होतं त्यांचं, घसरगुंड्या वगैरे, तिकडे गेले.
पिल्लूला ॲक्च्युली गवतामध्ये चालायला येत नव्हतं. ते पाय बघा कसे टाकते उचलून उचलून. तिकडे दीदी होती ना, त्यामुळे ती तिकडं जाते. बघा आली तिला घेऊन जायला. एवढं ती लोक एक्साइट असतात ना, गार्डन म्हणजे बस. बाकी कुठं गेलं नाही तरी चालेल, पण गार्डन पाहिजे. हे बघा एकटी चालते ती. ॲक्च्युली ती फर्स्ट टाईम अशी एकटी खेळायला स्टार्ट केलं आहे तिने. नाहीतर तिला आम्ही कधी एकटं असं सोडलं नव्हतं. फर्स्ट टाईम. कारण ती भरपूर नाजूक आहे आणि ती असं अदर मुलांसारखी एकदम हेल्दी पण नाही आहे. हेल्दी म्हणजे अशी खूप नाजूक असल्यामुळे तिला खूप सांभाळावं लागतं. हे बघा इकडे वर चढले ते. मस्त असे त्यांचे खेळ चालू होते आणि पाऊस पडल्यामुळे आणि पूर्ण असं पाणी पण भरलेलं होतं तिकडं आणि खाली पूर्ण अशी माती होती, त्यामुळे पोरांना जरा खेळायला जरा हे होतं. हे बघा नंतर ती बोलली की तो छोटावाला झोका नको आहे मला, हा मोठ्या मुलांचा झोक्यामध्ये बसेल, झोका खेळ. तिकडंच खाडी एरिया आहे तो माइंड स्पेस. मस्त असं संध्याकाळ झालेली. हे बघा व्ह्यू किती छान आहे. व्ह्यू पॉईंट आहे हा. हे पप्पांनी तिला वर बसवला. तनू बोलते मला पण बसवा पप्पा. बाबा डेंजर, खूप खोल होतं ते. पण खूप त्या साईडचं आहे ना मलाड मठ साईडचं हे इकडनं व्ह्यू दिसतं आहे. बिल्डिंग्स वगैरे आहेत त्या मठ साईडच्या आहेत, बघू शकता. किती मस्त वाटत होतं. मुंबईला असं हिरवंगार बघणं म्हणजे खूपच छान वाटतं. मग झालं आमचं गार्डनमध्ये फिरलो, फोटोज काढलेत छान छान. फॅमिली फोटो. तनू तर आमची पोज द्यायला एक्सपर्ट आहेच. सेल्फीज काढल्याच. हे बघा किती मस्त वाटत होते ते. गार्डन फिरून झाल्यावर गेलो आहे खायला. मॅगडीमध्ये गेलो. त्यांना म्हटलं आज पप्पा पण घरी असल्यामुळे जरा पिझ्झा बर्गर जास्त नाही जात, पण महिन्यातून एक वेळातून महिन्यातून 1-2 वेळा असं जातो आम्ही. हे बघा हे असं पिझ्झा बर्गर आवडतो ते, त्याच्यामुळे पिझ्झा नाही मागवलेला, बर्गरच आम्ही खाल्लं. मस्त. हे बघा पिल्लू कशी खाते. मस्त सेल्फीज काढले. ती खूप खुश होती पिल्लू. ॲक्च्युली तिची हाईट पोचत नव्हती, त्याच्यामुळे ती उभी राहत होती सारखी. हे बघा खाते ती. चेअरमधून दिसत पण नव्हती. त्यानंतर आम्ही सगळं खाऊन झाल्यानंतर आईस्क्रीम खाल्ला आणि निघालो घरी जायला, कारण खूप लेट झालेला, 8 वाजलेले. मग आलो मॉलच्या बाहेर. हा बघा इनॉर्बिट मॉल होता हा. डेकोरेशन मस्त केलेलं बाहेरचं, कारण आता दिवाळी पण येते ना, त्या लोकांनी पूर्ण लायटिंग आता स्टार्ट केलं. हे बघू शकताय बाहेरचं. छान असं होतं वातावरण. मग असा आमचा दिवस गेला. मॉलमधून निघालो घरी जायला, खूप लेट झालेला. मग पप्पांचा हात पकडून घरी चालल्या होत्या. मग मम्माची गरज नाही पप्पा असल्यावर. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.